नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी मंदार आंबोकर घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग। आज आपण आलो आहोत लालबाग परळमध्ये, म्हणजे आता मी परेल स्टेशनला आहे। येण्याचं खास कारण म्हणजे गणपतीलाच आपण लालबाग परळला येतो आणि कधी काय चुकून काय काम निघालं तर अवघे 30 दिवस उरलेले आहेत गणेशोत्सवाला। तो बऱ्याच ठिकाणी तयारी चालू आहे, मग ते मोठमोठ्या गणपतीच्या मंडळांची असू दे किंवा घरगुती गणपतींची असू दे। अशातच मुंबईतला गणेशोत्सव म्हणजे मोठमोठ्या गणपती मूर्त्यांसाठी खास त्याचं हे आहे, काय बोलतात, आकर्षण आहे। त्यांचं आगमन पण असतं। आता आगमन काय विषय आहे तर मला जेवढं माहिती आहे तेवढं मी तुमच्या सोबत शेअर करेन। आगमन म्हणजे एकतर मोठ्या मोठ्या मूर्त्या असतात 20-25 किंवा 30-35-40 फुटापर्यंत, तो त्यांना सुखरूप घेऊन जाणं, त्याच्यासाठी 15 दिवस आधीच गणपतींचं आगमन होत असतं मंडळांमध्ये। कारण एकतर मुंबईतली ट्रॅफिक तर तुम्हाला माहितीच आहे, त्या ट्रॅफिक मधून एन टायमाला गणपती नाही नेऊ शकत, कारण मोठमोठ्या ट्रॉलीज असतात, परत तेवढी क्राऊड पण असतो, तेवढा त्या क्राऊड मधून बॅलन्सिंग मूर्त्या पण असतात। तो त्याच्यामुळे मग 15-20 दिवसा आधीच गणपती आपापल्या मंडळात नेले जातात। एन टायमाला नेलं तर कसं गणपतीला सुखरूप नेणं, परत त्याला काय चुकून म्हणजे काय कुठे क्रॅक जाणं किंवा काय अशा काही गोष्टी होऊ नये म्हणून। आणि सपोज झालीच तर मग कसं मंडळांकडे पण आणि मूर्तिकारांकडे पण एक 15-20 दिवसाचा कालावधी भेटतो ते परत व्यवस्थित फिनिशिंग देण्यासाठी। एन टायमाला जर गणपती बाहेर काढले तर पॉसिबल नाहीये तेवढी गोष्ट। आणि दुसरी गोष्ट म्हणजे की मंडळांना आपापल्या मूर्तीनुसार थीम पण ठरवली जाते, डेकोरेशन पण ठरवलं जातं, त्याच्यामुळे गणपती एवढे लवकर आणले जातात। सो आज पण एका गणपतीचं आगमन आहे। आता जवळजवळ भरपूर दिवस झाले गणपतीचं आगमन होत आहे। मग सुरतला पण गणपती जात आहेत, कोल्हापूरला पण जात आहे। सो आज पण एका गणपतीचं आगमन आहे जे की परेलमध्येच आहे। तो तीच बघायला आलेलो आहे मी। विसर्जनचे पण लास्ट इयर व्हिडिओ नव्हते बनवले मी, सो यावेळेला मी नक्कीच ते करायचा प्रयत्न करणार आहे। ऍक्च्युली आज आलोय, आज कव्हर करूया, बाकी नंतरचं बघू। लेट्स गो। आता आपण आलो आहोत अशा लेजेंडरी कार्यशाळेमध्ये, जी या लालबाग परिसरमध्ये अशा 2 कार्यशाळा आहेत ज्या एकदम फेमस आहेत, जिथून मुंबईचे एकदम फेमस गणपती निघतात। आपण चालू दुसऱ्या कार्यशाळेमध्ये, जी पण एक फेमस आहे, परेलची कार्यशाळा। ये देखो दोस्तों, ये देखो, इसका खतरनाक विषय भाई, फुल ऑन पाऊस चालू आहे, गर्दी बघा भाई। आज एकच आगमन आहे आणि तुमचा भाऊ पूर्ण खच्ची झालेला आहे, आता काय भिजायचंच आहे। गर्दी आहे भाई साहब, खूप गर्दी आहे। ते तर पोलिसांनी एक साइडला करून ठेवलंय म्हणून आता अख्खा रस्ता भरला असता। ये तो होना ही है दोस्तों, अभी गणपती अपना फेमस त्योहार है, तो वो तो होएगा ही। आता गणपती पण आला, मी गणपती पहिले तुम्हाला एवढा मोठा आहे बघा ना, वाव। आगमन चालू झालेलं आहे, फुल मच्छो जे वन सेट मच्छो आम्ही लोक भाई वन साइड। वाव, आपण आलो फेमस परळच्या कार्यशाळेजवळ। मुंबईचे जवळजवळ सगळेच गणपती तयार होतात बघा। इथे जरा जागा रिकामी दिसते, पण ती रिकामी जागा नाहीये, भरणार आहे थोड्या वेळात जागा। पण जसं जसं गणपती पुढे येतो तसं तसं जागा भरणार। गणपती सध्या जरा पुढे एकदम त्या साईडला आहे, पुढे अजून खूप लांब आहे। जरा फिल्डिंग लावून घेऊया म्हटलं।
आता जिथे गणपती बसतो तिकडे आपण आलेला आहे. हा गणपतीचा पूर्ण मंडप आहे, ठीक आहे. आणि आता पूर्ण ही लाईन जी आहे ना आता पॅक आहे. गणपती आला आता त्याच्या एरियामध्ये. ही पूर्ण गल्ली आहे, इकडे बसतो गणपती.
चला मित्रांनो, आय होप तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ आवडला असेल. मी एन्जॉय केलं म्हणजे तुम्ही पण ऑब्विसली एन्जॉय केलाच असेल. जसं जमेल तसं आपण गणपती आगमन वगैरे कव्हर करूया. कारण मला कसं आहे की जास्त येता येत नाही आणि कधी ब्लड कमी असतं किंवा कधी मी एकदम थकलेला असतो. त्याच्यामुळे जर जसं जमेल तसं मी कव्हर करेन. हा परळचा गणपती होता. आता 10 तारखेला आणि 17 तारखेला पण खूप गणपतीचे आगमन आहेत. मोठे मोठे फेमस गणपती आहेत मुंबईतले. सो जमलं तर आपण येऊ. पण विषय असा होतो ना की गर्दी खूप असते यार. आणि माझी हाईट बवणी असल्यामुळे मला अजून त्रास होतो. मी अख्खा उभा सरळ जरी झालो ना तरी मी बवणाच राहणार आहे. मस्त वाटलं. खूप सारे आपले सबस्क्रायबर भावकी मिळाली. मस्त वाटलं त्यांच्याशी पण भेटून. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. चला बाय.